आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हाय शरू, बरी आहेस ना तू? शरू, खरं सांगू, पायाखालची जमीनच कुठेतरी हरवली असं झालं होतं. तू समोर नाहीयेस ना, तर मला काहीच सुचत नव्हतं, कशातही लक्ष लागत नव्हतं. शरू, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आय रिअली मिस यू अलॉट. खरंच इतक्यात वेळ लागला असता मला. शरू, काही गोष्टी आहेत करत, बट यू डोंट वरी. आय एम ऑलवेज विथ यू डिअर. शरू, मी काही करून ना तुम्हाला दोघांना लवकरात लवकर घरी घेऊन आय प्रॉमिस यू. बाय. वहिनी साहेब, आता आणि काय भानगड झाली? नाही म्हणजे असं समध्यासनी बोलून घेतलं ते? आधी उर्वशीला बातमी द्यायची होती, आता मला बातमी सांगायची आहे. आता आणि काय भानगड झाली? नाही, काही वाईट नाही, चांगलंच घडलंय. तुम्हा समध्यासनी सवयच लागली आहे ना, काहीतरी इस्कोटच झाला असणार असा विचार करून जुलमाचा रामराम करायला इथं यायचं. पण आता दिवस पालटलेत. चांगल्या हाताने काही चांगलं बिघडतं. सुंदर आणि अश्विन अक्षराला शोधायला गेले होते ना, तर अक्षरा सापडली. आणि त्याही पेक्षा महत्वाचं, मी तिला ऑफिसच्या कामासाठी घरी बोलवलंय. ती पुन्हा येणार म्हणजे? का तुझ्या का लगेच पोटात दुखायला लागलं? नाही, तसं नाही हो. म्हणजे ती सवतावून सोडून गेली होती ना व, मग कशाला परत यावं तिनं? स्वाभिमानाच्या लई मोठ्या बाता मारत होती, लगेच विसरली. अक्षरानं तिचा स्वाभिमान जपला आहे. तू त्याच्यावर बोट ठेवाय न ग. तिनं मला ऑफिसच्या कामाचं हँड ओव्हर द्यायला हवंय, नाही तर समध्यांचीच फजिती व्हायची. ती लक्ष घालते म्हटल्यावर ऑफिसचं काम कुणी बी बघितलेलं नाही ना. सुंदरनी ती कामं समजून घ्यायला हवी, म्हणून मी अक्षराला ऑफिसच्या कामासाठी पुन्हा बोलवलंय. हे बाकी बरं केलंस बघ वहिनी. आता कुठं जीवाला धीर आलाय. नाही म्हणजे त्या निमित्तानं पोरी घरी येत जात राहतील, बोलणं होईल पोरींची. खरं आहे, लई गुणाच्या आहेत पोरी. आता अक्षरा घरी परत येणार म्हणल्यावर मी काहीतरी गोडा धोडाचा मागवणार आहे. तर कुणाला काय हवंय ते सांगा. उर्वशी, तुझ्यासाठी काय मागवू? हा, पण तुला तर खीरच आवडली आहे ना व, मग खा ह खीर, पण जरा बेतानं. नाही, पोट बिघडू शकतं म्हणून म्हणलं. जे मी टाळत होते ना, तेच झालं मामा. आणि हेच मला नको होतं. हेच कळत नाही मला, का न गाय तुला हे समज? बाळा, सुंदरकडे बघितलं तरी कळतंय त्याचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. लई काळजी करतोय तुझी. अक्षी फुलावणी ठेवल बघ तुला ठेव. आणि तुझ्या बी नजरातनं कळतेच की तुला बी काळजी आहेच त्याची.
तुझा बी जीव आहे त्याच्यावर. मग का टाळतेस हे? लग्नासाठी विचार कर त्याचा पुरी. काही सच्चा माणूस आहे तू, समजूतदार आहे. हे सगळं खूप गुंतागुंतीचं आहे मामा. मी असं पटकन कुठलाच निर्णय नाही घेऊ शकत. उर्वशी मामींनी माझ्याकडनं शपथ घेतली होती की मी छोट्या मालकांशी लग्न करणार नाही म्हणून. त्या जे काही वागतात ना आज, ते मी त्या घरातनं बाहेर पडावं म्हणूनच. काही गोष्टी खूप हाताबाहेर गेल्यात मामा. आपण ज्याचा विचारही करू शकत नाही. आता उद्या काय होणार आहे काय माहिती. आई आई हे बघ, तुझ्या एवढ्या फायली चांगल्या होत्यास की नाही, समध्या आणलंय. हे बघ, समध्या फायली आणल्यात. लई बरं केलंस बघ. वहिनी, समधी आहेत नव जेवायला? नाही अगं, उगा अन्न वाया जातं या. समध्यांचा स्वयंपाक करू नव. हा हा आत्या, समध्यांसाठी जेवण कर आणि अक्षरासाठी बी कर, ती बी आहे जेवाया. अक्षर येईल का खरंच? अगं आत्या, आईने सांगितलंय नव, तू कर, येणारच आहे ती. ती घरात आली ना का घर कसं भरल्यावानी वाटते. ती आली म्हणजे लक्ष्मी आल्यासारखंच वाटते. एकदम प्रसन्न. खरंय ताई, अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. बरं मग मी लागते कामाला. तिच्या आवडीची ना ताकातली भेंडी बनवते स्वयंपाक. अगं अहो होय दमन, कसल्या दोन देत आहेत? अहो तुमच्याकडेच येत होते. माझ्याकडं कशाला? अहो आज शेपूची भाजी करूया सांगायला आले होते. लई इच्छा झाली बघा खायची. शेपूची भाजी पुन्हा कवा तरी करू. आज ताकातली भेंडी करणार आहे. आता तिची आवड निवड कशाला? आवड निवड कशाला म्हणजे? अगं आज येणार आहे ती. घ्या, ऐकावं ते नवलच. काय तर कौतुक म्हणत ती येणार आहे. आता परत कशासाठी? मामी, तिला आईनं बोलवलं आहे ऑफिसचं काम करण्यासाठी. हे बघ, आई आणि ती आता इथंच काम करणार आहे. वय सुंदर. आता काही दिवस अक्षरा सकाळपासून घरलाच असेल. हँडओव्हरचं कामच तेवढं आहे ना. ताई, तुम्ही आपलं ठरलंय तसं करा. अक्षरासाठी ताकातली भेंडी. बरी येते मी. आई, अक्षरा परत येईल असं वाटतं तुला? मानी स्वभाव आहे तिचा, आणि एवढा अपमान झाल्यावर तिनं का परत यावं? वय पर आई. सुंदर, काही दिवस तिच्या कलानं घ्यावं लागेल. आणि या घरातल्या समध्यासने बी कळायला हवं, तिला हे असं घराबाहेर काढणं चुकीचं आहे. जे कोणी या कारस्थानाच्या माग आहेत ना, त्यांचा बीमोड व्हायला हवा. येस 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 डॉक्टर. नाही, डेफिनेटली आपण ती ट्रीटमेंट कंटिन्यू करणार. हा, काही इश्यूज झाल्यामुळे फक्त आपण थोडं पोस्टपोन करू. हा, मी अक्षराशी बोलून तुम्हाला फायनल अपडेट कळवतो. येस, ओके डॉक्टर, अँड थँक्यू सो मच. अश्विन. येस डॅड. काय रे, काय चाललंय? कुठे काय? बरं बस जरा. अरे, माझा एक जवळचा मित्र आहे देशमुख, त्याची मुलगी. काय, कशी आहे मुलगी? इट्स ओके, पण हा फोटो मला का दाखवतोय? मी ओळखतो का हिला? अरे नाही नाही, तू नाही ओळखत तिला, पण आता तुला तिची ओळख करून घ्यावी लागणार आहे. कारण मॅन, तुझ्या आईनं तुझ्यासाठी हिला पसंत केली आहे. व्हॉट? पसंत? आणि माझ्यासाठी? डॅड, हे सगळं कोणाला विचारून केलं तुम्ही? हे बघ, आम्ही तुझा आई बाप आहोत.
आणि आम्ही जो विचार करू तो तुझ्या भल्यासाठीच असेल. ही पोरगी आहे आणि उद्या तो लोक तुला भेटायला बघायला येणार आहेत. तेव्हा कुठं बी जायचं नाही, घरातच राहायचं. दिस इज नॉट फेअर डॅड. तुम्ही असं काही करू शकत नाही. मनात आणलं ना तर मी लय काय करू शकतो. माझा निर्णय झालेला आहे आणि तुझ्यासाठी हीच पोरगी आमच्या नजरेत योग्य आहे. आणि जर तू नाही म्हणालास तर मॅन तुझी आई आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेऊ, एवढं ध्यानात ठेव. समजलं? हो नो डॅड. तुम्ही जर असंच वेड्यासारखं वागणार असाल ना तर मी बॅग भरून पुन्हा अमेरिकेला निघून जाईल. जा, खुशाल निघून जा. आम्ही कुठं अडवा लागलोय तुला? पर अगोदर लगीन कर आणि मग जा. आणि आम्ही म्हणतो तसंच, आणि त्याच पोरीशी तुझं लगीन व्हायला पाहिजे. अश्विन, अश्विन, काय करावं? जावं की नको? पण नाही, प्रॅक्टिकली विचार केला तर मला माझा अपमान बाजूला ठेवून कर्तव्यापोटी का होईना आज जावंच लागेल. चल, अगदी योग्य तेच पाऊल टाकतेस. बरोबर विचार करतेस. तुझ्यासाठी तुझं कर्तव्य जास्त महत्वाचं. आणि मॅडमने तुला इथे काम करण्यासाठी बोलवलंय ना. ते काम पूर्ण करून हँडओव्हर करणं हे तुझं काम आहे आणि जे तू केलंच पाहिजेस. हा, त्यानंतर घे ना तू तुझा निर्णय पुन्हा. अयो, देवाला फुलं व्हायची होती पर देवीला वाहिली गेली. छोटे मालक भानावर या. उगाच आचरटपणा करू नका. अगं आसरपणा कुठं? अगं इथं फरशी ओली होती, त्यावर माझा पाय घसरला आणि मी पडलो, म्हणून ही फुलं समधी उडाली बघ. सुंदर, काय रे? हा, अरे फरशीवाली होती ना, जरा सांभाळून चालायचं की. काय सांभाळून चालायचं? माझ्या कपड्यानं समधी फरशी कोरडी झाली बघ आता. छोटे मालक, लागलं नाही ना कुठे? आधी लागलं होतं पण आता बरं वाटायलंय बघ. हरी, इकडे या आधी. तिथं फुलं सांडलेत बघ, समधी आवरून घे. हा ये. काय र, पोरीच्या केसात बी फुलं सांडून ठेवली आहेस बघ. आत्या, मॅडम कुठे आहेत? हाय, इथंच हाय मी. काय ग अक्षरा, आल्या आल्या एकदम तलवारच काढलीस. बस,
काय घेणार? चहा घेशील ना? नाही नाही, काही नको मला, मी घेऊन आले सगळं. मग पाणी घे की. मी घेऊन आले पाणी. कशाला एवढी काळजी करताय? आणि अगं त्यात काळजीचा काय प्रश्न? आपल्या घरची रीतच आहे, कोणी बी आलं तर आधी पाणी विचारावं. हो मॅडम, माहितीये मला, पण आपण कामावर कॉन्सन्ट्रेट करूयात का? नाही, मला हे सगळं पूर्ण करून तुम्हाला हँडओव्हर पण करायचंय आणि मग निघीन मी. काय ग, आल्या आल्या कामाचं काय घेऊन बसलीस? कामाचं राहू दे, मी की नाही तुझ्या आवडीची ताकातली भेंडी केली आहे, खाऊन घे. अक्षरा मॅडम. हो मीच आहे, आले. हे तुमचं पार्सल. थँक्यू. आत्या, माझं जेवण आलंय. अगं अक्षरा, तू घरला आलीस ना व, मग बाहेरनं जेवण कशाला मागवलंस? छोटे मालक, मी इथे काम करण्यासाठी आली आहे आणि आता मी पूर्वीसारखी तुमची फॅमिली मेंबर नाहीये आणि हेच योग्य आहे. मला आता गोष्टी आणखीन कॉम्प्लिकेटेड करून घ्यायचं नाहीये. आपण कामावर कॉन्सन्ट्रेट करूयात का? मी आभी जाते माझ्या कामाला. आता पोरगी घरचं पाणी बी नको म्हणतेय. असो, ठीक आहे, बस. चला कामाला सुरुवात करूया. अश्विन, हे बघ, उगा असं आहे काय करू नको. आणि माझं काय झालं भाऊजी, एवढं का आरडाओरडा करत सुटलंय? काकू, माझी इच्छा नसताना यांनी माझ्यासाठी मुलगी बघितली आणि ते मला मान्य नाहीये. हे बघ, माझं काय म्हणणं होतं की जस्ट रिमेंबर, माझं लग्न हा सर्वस्वी माझा निर्णय. यात दुसरं कोणी इंटरफेअर केलं मला नाही चालणार. अरे आम्ही दुसरं तिसरं कोण नाही र, तुझा आई बाप आहोत. आम्ही नेहमी तुझ्या भल्याचाच विचार करणार ना. डॅड, नका करू माझ्या भल्याचा विचार. अहो, मी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. मी लहान नाही आता. आल्यापासून ना तुझ्या डोसक्यावर परिणाम व्हायला लागलाय, तेव्हा मी सांगतो तसंच झालं पाहिजे. ओ गॉड, डॅड, हे ना अति होत आहे. तुम्ही मला असंच प्रेशराइज करत राहिले ना तर मी निघून जाईन अमेरिकेला. भाऊजी, आपल्याला त्याच्या मनाचा पण विचार करायला पाहिजे. त्याची जर इच्छा नसेल तर जबरदस्ती करण्यात काय उपयोग आहे? आलीच का हे बया परत? काय ड्रामा चाललाय यांचा नवीन? ह्यांचं पान बी हलत नाही हिच्याशिवाय. नुसतं हिचंच कौतिक, बाकी कुणाचं काय बी पडलेलं नाही. काय जादू केली हिनं कुणाच ठाऊक. उर्वशी, हे उर्वशी, अगं इथं काय बसलीस तू? हा, तिकडं बाहेर बघ, ती आवाज आली परत. आले वय, हे भूत काय आपल्याला रिकामं बसू देणार नाही. उंदीर बसला राशीला आणि मांजर गेलं काशीला. अगं पण हे समज झालंय कसं? कसं म्हणजे? तुमच्या बहिणीचा वरदहस्त आहे ना मग तिच्या डोसक्यावर. काय आता तिनं काय केलंय? काय केलं म्हणजे? बरंच काही केलंय. आणि आणली तिला बोलवून आपल्या डोसक्यावर बसायला. आणि ही पण आली थोबाड घेऊन. आता कुठं गेला हिचा स्वाभिमान? काही नाही हो, तुमच्या बहिणीला लई मेजास आहे.
काय तर म्हणे ऑफिसचं काम हँडओव्हर करण्यासाठी तिला बोलवलंय असं सांगून समद्याची तोंडबी बंद केली. वसुंधरा ताईला लय पोळकाय तिचा. इथं रक्ताची नाती आम्ही राहिलो बाजूला आणि हिला तर दम धरा जरा, आता हिचच काटा काढायची वेळ आली. वैसे नक्की काय शिस्त आहे तुझ्या डोक्यात? अहो हिला घरातून बाहेर काढून काही बी फायदा झाला नाही. आता हिला या जगातूनच हकलली पाहिजे. वैसे जरा जपून, जोखमीचं काम आहे हे. मी करायला गेलो होतो, सापडता राहिलोय. तू जर घावलीस ना जेलात जावं लागेल कायमचं. तेव्हा मी काय बी करू शकणार नाही. तुम्ही का बसाओ, मला चांगलं ठाव आहे मी काय करते ते. आज ती पुन्हा या घरात आली. उद्या तुमची बहीण सुंदर संग तिचं लगीन लावायला बी मागं पुढे बघणार नाही. मग तेव्हा ती डोसक्यावर बसं लावतो सापल्या. उसाचा गोडवा मुळाला आणि मुंगळा लागला गुळाला. तेव्हा आपण पण डोसक्याला हात लावून बसू आणि काही बी करता येणार नाही. रुबशे, तुला वाटतंय हे सगळं तू थांबवू शकतेस? होय, या घरात मी एकटीच आहे जी समदा उपद्व्याप थांबवू शकते. माझा जीव गेला ना तरी या जन्मात मी ह्यांच्या मनासारखं होऊ देणार नाही. मग तुमची बहीण काय आणि तिचा तो अडाणी पोरगा काय, माझ्या पाया पडून किती बी भीक मागू दे, मी माझ्या शब्दातून मोकळं केल्याशिवाय हे लगीन काय होत नसते. मी माझा शब्द सोडणार नाही.